की मारतो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे. मारतो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे. एवढा विश्वासही बोक्यात आला पाहिजे. माणसाचं वेगळेपण हे त्याच्या लिखाणावरून दिसतं आणि त्याच्या बोलण्यावरूनही दिसतं. मगाशी किरण कुमार बोलत होते की समाजाच्या प्रगतीची किंवा एकंदरीत जी दशा आहे त्याची जबाबदारी मी घेतलेली आहे असं तो त्यांच्या शेरामधून किरणदादा म्हणाला. म्हणून तर आम्ही गुलाबावर लिहायला मोकळे झालो. मारतो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे. एवढाही विश्वास बोक्यात आला पाहिजे. गर्व जातीचा जरा नंतर करूया यार हो. गर्व जातीचा जरा नंतर करूया यार हो. देश पहिले आपल्या डोक्यात आला पाहिजे. किरण कुमार मडावी. धन्यवाद रुपेश. मित्र हो, एक मतला एक शेर ठेवतोय की वेताळ जीव ज्याचा काया स्मशान आहे. वेताळ जीव ज्याचा काया स्मशान आहे. त्याच्या समोर कुठला मग तोफखाना आहे. वेताळ जीव ज्याचा काया स्मशान आहे. त्याच्या समोर कुठला मग तोफखाना आहे. शेती प्रधान आहे हा देश कागदावर. शेती प्रधान आहे हा देश कागदावर. प्रत्यक्ष देश माझा खुर्ची प्रधान आहे. शेती प्रधान आहे हा देश कागदावर. प्रत्यक्ष देश माझा खुर्ची प्रधान आहे. आणि एक म्हटलं की कोशातल्या अळीला, कोसला मला रोज दिसतो दादा माझ्या शेतामध्ये अनुषंगून तो येतो जेव्हा, की कोशातल्या अळीला मरणात पाहतो. कोशातल्या अळीला मरणात पाहतो मी. अंतामध्ये नव्याने सुरुवात पाहतो मी. कोशातल्या अळीला मरणात पाहतो मी. अंतामध्ये नव्याने सुरुवात पाहतो मी. मज भाकरीत भेटे माझा पिता करारी. अन मायेच्या रूपाला वर्णात पाहतो मी. आणि याच अनुषंगाने कोणते आणि की कोशातल्या अळीला मरणात पाहतो मी. अंतामध्ये नव्याने सुरुवात पाहतो मी. कोशातल्या अळीला मरणात पाहतो मी. अंतामध्ये नव्याने सुरुवात पाहतो मी. मज भाकरीत भेटे माझा पिता करारी. मज भाकरीत भेटे माझा पिता करारी. अन मायेच्या रूपाला वर्णात पाहतो मी. अन मायेच्या रूपाला वर्णात पाहतो मी. आणि आता वळणावर येतो की काल माझ्या मुलीने रांगोळी काढली. रांगोळीत बंदुकीची गोळी काढली. काल माझ्या मुलीने रांगोळी काढली. रांगोळीत बंदुकीची गोळी काढली. आणि अतिरेक्यास बैसविले खुर्चीवरी तिने. आणि नकाशात भारताच्या होळी काढली. आणि नकाशात भारताच्या होळी काढली. काल माझ्या मुलीने रांगोळी काढली. एक गझल घेतोय, तोच गुलाबी संदर्भ दादा, की कोण जाणे कोण गावी ती चकोरी नांदते. कोण जाणे कोण गावी, कोण जाणे कोण गावी ती चकोरी नांदते. आजही डोळ्यात माझ्या स्वप्न बिलोरी नांदते. कोण जाणे कोण गावी ती चकोरी नांदते. आजही डोळ्यात माझ्या बिलोरी नांदते. आणि पूर्ण झाले स्वप्न सारे 7 मजली हे जरी. पूर्ण झाले स्वप्न सारे 7 मजली हे जरी. काळजाच्या अंगणी फुटकी लगोरी नांदते. पूर्ण झाले स्वप्न सारे 7 मजली हे जरी. काळजाच्या अंगणी फुटकी लगोरी नांदते. आणि एकही अश्रू दिसेना या तुझ्या डोळ्यामध्ये. एकही अश्रू दिसेना, एकही अश्रू दिसेना या तुझ्या डोळ्यामध्ये. संयमाने तू किती साऱ्यात पोरी नांदते. संयमाने तू किती साऱ्यात पोरी नांदते. आणि कोणत्या वृत्तात बांधू सांग मतला मी तिचा.
आपल्या मुलीचा असो, मी लिहिला बायकोवर, पण अपेक्षा आहे मुलीची. कोण त्या वृत्तात बांधू सांग मतला मी तिचा, पूर्ण झाले स्वप्न सारे 7 मजली हे जरी, काळजाच्या अंगणी फुटकी लगोरी नांदते. आणि कोण त्या वृत्तात बांधू सांग मतला मी तिचा, कोण त्या वृत्तात बांधू सांग मतला मी तिचा, एक नाजूकशी गजल माझ्या समोरी नांदते. एक नाजूकशी गजल माझ्या समोरी नांदते. कोण त्या वृत्तात बांधू सांग मतला मी तिचा, एक नाजूकशी गजल माझ्या समोरी नांदते. आणि एक अशांत शेर दादा, अशांत शब्दाला फार महत्व आहे बरं आमच्या यवतमाळ जिल्ह्यात. अशांत शेर की पान देहाचे भलेही वाळले पिकले जरी, पान देहाचे भलेही वाळले पिकले जरी, कोण त्या वृत्तात बांधू सांग मतला मी तिचा, एक नाजूकशी गजल माझ्या समोरी नांदते. आणि पान देहाचे भलेही वाळले पिकले जरी, आपल्या हृदयात हिरवी एक चोरी नांदते. आपल्या हृदयात हिरवी एक चोरी नांदते. आणि देह बाबा अनबुवाने पाहिजे त्या गायला, बिंदास्त. देह बाबा अनबुवाने पाहिजे त्या गायला, देह बाबा अनबुवाने पाहिजे त्या गायला, सारखी देहात इच्छा जर अघोरी नांदते, सारखी देहात इच्छा जर अघोरी नांदते. आणि हा शेवटचा शेर की ठेव सांभाळून सत्ता तू, ठेव सांभाळून सत्ता मालकीची तू तुझ्या, ठेव सांभाळून सत्ता मालकीची तू तुझ्या, की सारखी देहात इच्छा जर अघोरी नांदते. आणि ठेव सांभाळून सत्ता मालकीची तू तुझ्या, आत माझ्या खानदानी बंडखोरी नांदते, आत माझ्या खानदानी बंडखोरी नांदते. मित्र हो, सबस्क्राईब करा गझल मित्र यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा घंटीचं बटन आपल्या आवडीचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी.